उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छायाचित्रकारांबाबत केलेल्या वक्तव्याचा अमरावतीत निषेध करण्यात आला। छायाचित्रकारांनी जिल्हाधिकारी कार्यालयात एकत्र येत निवेदन सादर केलं। गेल्या 2 दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात छायाचित्रकार मुख्यमंत्री झाला तर अडचण निर्माण होते असं वक्तव्य केलं होतं। या वक्तव्याचे पडसाद अमरावतीत दिसून आले। अमरावती जिल्ह्यातील छायाचित्रकारांनी जिल्हाधिकारी कार्यालयात एकत्र येत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा निषेध केला आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व छायाचित्रकारांची जाहीर माफी मागावी अशी मागणी केली। त्यांनी जर छायाचित्रकारांची माफी मागितली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला। की कुठल्याही क्षेत्राबद्दल बोलताना विचार करायला पाहिजे, कारण की नुसतं फोटोग्राफरच नव्हे तर कुठल्याही क्षेत्रातला व्यक्ती महाराष्ट्राचाच नाही तर आपल्या राज्याचा मुख्यमंत्रीही बनू शकतो आणि पंतप्रधानही बनू शकतो भारताचा। त्याच्यामुळे असं बोलणं चुकीचं आहे। आम्ही सर्व मिळून याचा जाहीर निषेध करतो आणि त्यांनी लवकरात लवकर या सगळ्या जे वक्तव्य त्यांनी मांडलेलं आहे याची जाहीर माफी मागावी अशी मी त्यांना विनंती करतो। की यांचा संपूर्ण भ्रष्टाचार या कॅमेऱ्याच्या माध्यमातून उघडकीस येणार, म्हणून मला असं वाटते की देवेंद्रजी फडणवीस यांनी असं वक्तव्य केलं आणि देवेंद्रजी फडणवीस यांनी तातडीनं संपूर्ण महाराष्ट्रातील छायाचित्रकार बंधूंचं भगिनींचं तातडीनं माफी मागावी, अन्यथा हे आंदोलन कुठल्या स्तरावर जाईल आणि याले सर्वस्वी जबाबदार आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे राहतील। धन्यवाद।